ब्रेन बघत होतो. ह्युमन ब्रेनचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं होतं, डिटेलमध्ये बघायचं होतं. आणि त्या ह्युमन ब्रेनमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पार्ट असतात, ते पार्ट कसे आपल्याला डिस्टिंग्विश करता येतात आणि त्याचे फंक्शन्स काय असतात याच्याबद्दल आपण डिस्कशन ऑलरेडी करायला सुरू केलेलं होतं. त्या ब्रेनचे वेगवेगळे पार्ट बघितले होते, वेगवेगळे रिजन्स बघितले होते. आता प्रत्येक पार्ट आपल्याला डिटेलमध्ये बघायचं, आणि त्याचं फंक्शन सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. जर आपण ओव्हरऑल जर एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जर केलं ब्रेनचं, तर आपल्याला काही महत्वाचे पार्ट इथं अंडरलाईन करता येतात किंवा आपण सांगू शकतो कशा प्रकारचे वेगवेगळे पार्ट आपल्याला आहेत. दुसरी गोष्ट, फोर ब्रेन आहे, मिड ब्रेन आहे आणि हाइंड ब्रेन आहे. असे 3 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपण ब्रेनला डिव्हाइड केले. आणि त्याच्यातला पहिला जो आहे फोर ब्रेन, त्या फोर ब्रेन मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आहेत, ते सुद्धा आपण बघितले. आणि त्याच्याबद्दलचे सगळं डिस्कशन आज आपल्याला इथं करायचं. फोर ब्रेन मध्ये आपण पहिला पार्ट बघितला होता. काय बघितला होता? ऑल फॅक्टरी lobes which are responsible for the sense of smell. सेन्स ऑफ स्मेल साठी महत्वाचं होतं. आपण मेन्शन पण केलं होतं की ह्युमन मध्ये जे आहे ते हायली रिड्युस्ड ऑल्फॅक्टरी लोब्स आहे, म्हणून आपल्याला दिसत नाही. आता कुठं असतात असं जर तुम्ही प्रश्न विचारला की असतात हे नेमके, तर असतात कुठं? आपल्याला तर वास येतो, म्हणजे हे फंक्शनल असले पाहिजेत, पण दिसतात छोटेसे असे. इथं छोटेसे 2 डॉट आपल्याला खालच्या बाजूला व्हेंट्रल सरफेस ऑफ द सेरेब्रमच्या व्हेंट्रल सरफेसला अँटीरियर पार्ट ऑफ द सेरेब्रम टुवर्ड्स द व्हेंट्रल साइड, अशा पद्धतीने आपल्याला याचं सिच्युएशन असलेली बघायला मिळते. तर अशा प्रकारच्या ऑल्फॅक्टरी लोब असतात. ऑल्फॅक्टरी लोब नंतर दुसरा पार्ट आपल्याला ब्रेनचा महत्वाचा असलेला बघायला मिळतो, तर आपण काय म्हटलं होतं? सेरेब्रम. काय म्हटलं होतं? सेरेब्रम. काल थोडंसं डिस्कशन पण केलेलं सेरेब्रमचं, सुरुवात केलेली. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की 85% ऑफ द टोटल weight or total mass of the brain is formed of the cerebrum. 80% cerebrum तयार करतो. Therefore, the human is most advanced and most intelligent person, because we will come to the point that the cerebrum has some areas which are responsible for the intelligence. इंटेलिजन्स साठी हा सगळ्यात महत्वाचा सेरेब्रमचा पार्ट आपल्याला असलेला बघायला मिळतो. तो पार्ट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण खरंच इंटेलिजंट का आहोत, तर आपला सेरेब्रम फार डेव्हलप झालेला आपल्याला बघा, हायली डेव्हलप्ड आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे 80% पार्ट जर आपण सेरेब्रमला 2 पार्ट मध्ये जर डिवाइड केले, व्हेन वी लुक ऍट द सेरेब्रम ऍट दॅट टाइम यू विल फाइंड सम काइंड ऑफ फोल्ड्स. काही फोल्ड्स बघायला मिळतात. कसे फोल्ड्स असतील बघा. हे मध्ये जे मी काढतोय हे छोटेसे अशा पद्धतीच्या रेषा ज्या काढलेल्या आहेत, दीज आर द फोल्ड्स. हे काय? फोल्ड्स आहे. कशीही असतील, रॅन्डम असतील, अशा पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळेल. जर एकमेकाला जोडून घेतलं तर अशा पद्धतीनं हे फोल्ड्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. मी काही जास्त काढत नाही, तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस ब्रेन आपण व्हिज्युअलाइज करतो त्यावेळेस त्याच्यावरती फोल्ड्स असतात, सगळे फोल्ड्स असतात सगळीकडे. Those folds are nothing but the gyri किंवा गायरस. सिंगल फोल्ड जर असेल तर गायरस, अनेक असतील तर काय म्हणायचं? गायरी असं म्हणायचं. काय म्हणायचं? फोल्ड्स प्रेझेंट इन द ब्रेन आर नथिंग बट द गायरी और गायरस. आता बघा, जर उदाहरणच घ्यायचं झालं तर हे आपण काय करतोय? फोल्ड करतोय. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि हे दिसतंय कसं? तर असं दिसतंय फोल्ड्स असल्याचं. ठीक आहे, हे मुद्दामून मी सांगतोय की 2 शब्दांमधला अर्थ समजून सांगण्यासाठी हे करतो. जर दुसरा शब्द आपण जर बघितला याच्यामध्ये, दुसऱ्या काय असतात? डीप ग्रूव्ज असतात. काय असतात? डीप ग्रूव्ज असतात. ग्रूव्ज आर प्रेझेंट. दीज ग्रूव्ज आर नथिंग बट द, जर थोडस इकडे बघा, हे पहिलं काय? फोल्ड आहे, फोल्ड. आणि हे आतमध्ये जे खोलगट भाग आहे, डीप भाग आहे, तो काय आहे? ग्रू आहे. आतमध्ये गेलेला तो काय आहे? ग्रू आहे. म्हणजेच जर आपण ग्रू म्हटलं तर काय? इट इज अ डीप, or you can say deep space present in the brain.
डीप स्पेस विथ इन द फोल्डच्या आतमध्ये हा जो एम्प्टी स्पेस दाखवतोय त्याच्या आतमध्ये देयर इज अ स्मॉल टायनी एम्प्टी स्पेस इज देयर अँड दॅट डिप्रेशन इज नथिंग बट द ग्रूव. ते डिप्रेशन आहे त्याला काय म्हणायचं, ग्रूव्हज म्हणायचं. आणि दीज ग्रूव्हज आर टर्न ॲज अ सल्सी और सल्कस. ग्रूव्हज असतात त्याला काय म्हणायचं, सल्कस. सिंगल असेल तर सल्कस आणि अनेक असतील तर सल्सी असं म्हणायचं. ठीक आहे, अनेक क्वेश्चन असेल तर सल्सी असं म्हणायचं. तर अशा सल्कस आणि वेगवेगळ्या प्रकारचे सल्कस असतात, सल्सी असतात, डिप्रेशन असतात, ग्रूव्हज असतात आणि फोल्ड्स असतात. अशा पद्धतीनं सगळीकडे ग्रूव्हज अँड फोल्ड्स आर प्रेझेंट इन द सेरेब्रम. सेरेब्रम हा सगळ्यात ब्रेन बघितल्या सेरेब्रम जर आयडेंटिफाय करायचा झाला तर कशावरून करायचा, फोल्ड्स किंवा गायरस आणि सल्सी प्रेझेंट आहेत की नाही हे बघायचं. तुम्हाला सेरेब्रम आहे का नाही हे आयडेंटिफाय करता येऊ शकतं. दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात येईल याच्यामध्ये, जर आपण याचा कट घेतला, हे बाहेरून दिसतं, बाहेरून काय दिसतात, गायरस दिसतात, सल्सी दिसतात, बरोबर. As yesterday also we have said that these brain or the cerebrum is divided into the two halves. दोन हाफ भागामध्ये याला डिवाइड केलेलं बघायला मिळतं. हे हाफ भाग कसे असतात याच्याच खाली मी आता सध्या नावं देत नाही, मी मुद्दामून देत नाही, पहिल्यांदा समजून घेऊया त्यानंतर नावाचं सगळी नावं पुन्हा आपण दिल्या. जर आपण वरच्या बाजूने जर हा ब्रेन बघितला, वरच्या बाजूने जर सेरेब्रम बघितला तर सेरेब्रम कसा दिसतो, अशा प्रकारचा दिसतो. कसा दिसतो, अशा प्रकारचा दिसतो. ठीक आहे, सेरेब्रम कसा दिसतो, अशा प्रकारचा. हा डाव्या बाजूचा भाग, जो हा उजव्या बाजूचा भाग, लेफ्ट साइड आहे, राइट साइड हेमिस्फियर असतात. टू हेमिस्फियर्स, हेमिस्फियर्स आर प्रेझेंट. हेमिस्फियर्स आर प्रेझेंट. इट कंटेन्स हेमिस्फियर, राइट हेमिस्फियर, लेफ्ट हेमिस्फियर. दोन वेगळ्या प्रकारचे हेमिस्फियर आपल्याला इथं असलेले बघायला मिळतात. क्लिअर, म्हणजेच ब्रेनला कुठं डिवाइड केलेलं असतं तर फक्त आणि फक्त कशात डिवाइड केलेलं असतं, आपल्याला लक्षात येईल की सेरेब्रम हा डिवाइड झालेला असतो. पूर्ण ब्रेन डिवाइड झालेला असतो का, दोन भागात नसतो, तर सेरेब्रम फक्त डिवाइड झालेला असतो. ऑल्सो यू विल फाइंड सम इंटरेस्टिंग थिंग दॅट द राइट cerebral hemisphere controls the activity of left parts of the body. काय म्हटलं मी, राइट हेमिस्फियर जे आहे बघा, राइट हेमिस्फियर आर म्हणून लिहितो मी, राइट हेमिस्फियर. राइट हेमिस्फियर कुठले कंट्रोल करतो, लेफ्ट बॉडी, लेफ्ट बॉडी कोणाला कंट्रोल करतं, लेफ्ट बॉडीला कंट्रोल. म्हणजेच माझा इकडचा मेंदू जो आहे किंवा इकडचा जो सेरेब्रमचा पार्ट आहे तो काय करणार, ह्या भागाच्या ऍक्टिव्हिटी, डाव्या भागाच्या, डावा हात, डावा पाय, इथून अर्ध्या भागातल्या सगळ्याच्या ऍक्टिव्हिटी आहेत, डावा डोळा सुद्धा त्याला कनेक्टेड असेल, इंटर कनेक्टेड असेल. ठीक आहे, आणि त्याच्या उलट काय असेल, लेफ्ट साइड काय करेल, उजव्या बाजूला कंट्रोल करेल. अशा पद्धतीने लेफ्ट टू राइट बॉडी, राइट बॉडी. ही एक इंटरेस्टिंग थिंग तुम्हाला ह्या हेमिस्फियरच्या बाबतीत लक्षात येईल. These hemispheres are connected and communicate with each other. हे हेमिस्फियर काय करतात, एकमेकांना कनेक्टेड असतात, बरोबर, किंवा एकमेकांबरोबर कम्युनिकेशन करायचं असतं सतत. दे आर कंट्रोलिंग इच अदर्स ऍक्टिव्हिटी और दे आर कम्युनिकेटिंग विथ इच अदर. एकमेकांबरोबर कंट्रोल करतात. म्हणजे काय होतं बघा, माझ्या हाताकडे जर बघितलं तर एक हात मी पुढे घेतोय, दुसरा हात मागे घेतोय. म्हणजे काय, डावा हात माझा कोण कंट्रोल करताय, राइट हेमिस्फियर कंट्रोल करतोय. उजवा हात कोण कंट्रोल करताय, लेफ्ट हेमिस्फियर कंट्रोल करतोय. बट दे आर कोऑर्डिनेटिंग विथ इच अदर, दे आर कम्युनिकेटिंग विथ इच अदर, and that communication is done through, although they are completely separate, they are separated from each other, they are functionally connected with each other as well with a thick nerves. Thick nerves ना हे कनेक्ट झालेले असतात and that is called as a corpus callosum. त्याला काय आपण म्हटलं, corpus callosum. ठीक आहे, थिक नर्व बँड इज नथिंग बट द कॉर्पस कॅलोझम. हा कॉर्पस कॅलोझम काय असतो, कनेक्टिंग लिंक असते कोणाच्या मधली, लेफ्ट आणि राइट हेमिस्फियरच्या मधली कनेक्टिंग लिंक असते.
जर आपण याच्यात जर बघितलं, आता मी आतमध्ये जर बघितलं, आतमधला पार्ट काढत नाही, बाहेरचा मॉर्फोलॉजिकल पार्ट आहे म्हणून मी त्याला डिस्टर्ब जास्त करत नाही. पण तुम्हाला दाखवायचं झाला तर कॉर्पस कॅलोझियम इज प्रेझेंट इन दिस वे. पूर्ण एवढ्या भागामध्ये आपल्याला कनेक्शन असलेलं बघायला मिळतं. ठीक, कनेक्शन असलेलं बघायला मिळतं आणि त्या कनेक्शन मुळे हा कोऑर्डिनेशनचा भाग आपल्याला इथं झालेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारचं कोऑर्डिनेशन आपल्याला याच्यामध्ये झालेलं बघायला मिळतं. सो दीज आर द डिफरंट काइंड्स ऑफ द हेमिस्फियर. Another interesting thing you will find in the brain or in the especially cerebrum. This cerebrum, suppose it is a cerebrum, this cerebrum is divided into the two different regions. बघा, अशा प्रकारचे दोन रिजन. वरचा जो भाग आहे कट जर केला तर वरचा जो लेअर आहे, एकदम वरचा लेअर, दोन लेअर. तुम्ही किती बर्फी वगैरे खाल्ली असेल, त्या बर्फीमध्ये बाहेर एक कलर असतो आणि आतमध्ये एक कलर असतो, बरोबर? किंवा जामून खाल्ले असते, वरून एक कलर दिसतो ब्राऊन कलरचा आणि आतमध्ये व्हाईट कलर दिसतो, बरोबर? तसं ब्रेन वरून वेगळा दिसतो आणि आतमध्ये वेगळा असतो. ठीक आहे, इट इज जस्ट अ जामून. बाहेरचा कलर कसा असतो? ब्राऊन. आतला कलर कसा असतो? व्हाईट. इथं फक्त काय, बाहेर काय कलर असतो? ग्रे कलर. काय असतो? ग्रे कलर. आणि आतमध्ये काय असतो? व्हाईट कलर, बरोबर? व्हाईट कलर. अशा दोन प्रकारचे आउटर और अप्पर लेयर ऑफ द ब्रेन और आउटर कव्हर ऑफ द ब्रेन और आउटर रिजन ऑफ अ ब्रेन इज नथिंग बट द ग्रे मॅटर. त्याला काय म्हणायचं? ग्रे मॅटर असं म्हणायचं. ग्रे मॅटर. बाहेरचा जो कव्हर आहे अँड दॅट ग्रे मॅटर इज forming a structure of a brain that is called as a cortex. त्याला काय म्हणायचं? कॉर्टेक्स. किंवा त्याला आउटर कॉर्टेक्स असं म्हणायचं. म्हणजेच आपण जर रिजन बघितले हिस्टॉलॉजिकली, जर आपण टीएस घेतला किंवा एलएस घेतला तर आपल्याला दोन भाग दिसतील. एलएस घ्या किंवा टीएस घ्या. मोस्टली एलएस, लॉन्जिट्युडिनल सेक्शन. लॉन्जिट्युडिनल सेक्शन मध्ये आपल्याला काय दिसेल? इट विल हॅव आउटर region cortex, outer cortex, and it is formed of a gray matter. याच्यामध्ये काय असतो? Gray matter. This gray matter is formed of a different kinds of the cell or neuronal bodies or cell bodies. नर्व बघितले आपण, नर्वचं स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यामध्ये दोन स्ट्रक्चर होते. एक नर्व प्रोसेसेस होत्या, न्यूरॉनचे स्ट्रक्चर बघितलं आपण. न्यूरॉन मध्ये काय होतं? एक सेल बॉडी होती आणि बाकीच्या प्रोसेसेस होत्या, सच एज एक्झॉन, डेंड्रॉन, असे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट होते. आता जे सेल बॉडी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मायलिन डिपॉझिशन झालेलं बघायला मिळतं आणि त्या मायलिन डिपॉझिशन मुळे ते व्हाईट दिसतात, बरोबर? आता दुसरी गोष्ट, सेल जी आहे, सेलच्या बॉडीमध्ये न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियस मध्ये सेल बॉडी काय होते? ग्रे दिसायला लागते. ग्रे दिसायला लागते. फक्त ग्रे म्हणजे पूर्ण ग्रे कलरचा असं दिसेलच नाही, जरा थोडासा कलर डिफरंट दिसतो. एकदम क्लिअर व्हाईट आणि जरा थोडासा ग्रे कलर, थोडासा एकदम फिकट असा. तुम्हाला लक्षात येईल की एकदम कोरं पान नवीन असतं आणि त्याच्यावरती तुम्ही पेन्सिलनं लिहिलं आणि नंतर खोडलं तर त्या पानामध्ये कसा थोडासा फरक दिसतो, नंतर ग्रे होतं, अगोदर कम्प्लीट व्हाईट होतं. अशा प्रकारचं थोडंसं डिफरन्शिएशन आपल्याला करता येईल. तर आउटर कॉर्टेक्स मध्ये काय असतो? ग्रे मॅटर असतो. आता जो बाहेरचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? कॉर्टेक्स असं म्हणतो. कॉर्टेक्सच्या आतमध्ये जो रिजन आहे त्याला काय म्हणायचं? मेड्युला. त्याला काय म्हणायचं? मेड्युला. आतला जो रिजन आहे सेरेब्रमचा त्याला काय म्हणायचं? मेड्युला असं म्हणायचं. बाहेरचा रिजन आहे त्याला कॉर्टेक्स असं म्हणायचं. ठीक आहे, कॉर्टेक्स आणि मेड्युला अशा दोन रिजन मध्ये, वरचा बाहेरचा आहे कॉर्टेक्स, आतला आहे मेड्युला. ठीक आहे. आता मेड्युला कशाने तयार झालेला असतो? इनर रिजन और यू कैन से इनर मेड्युला. दिस इनर मेड्युला इज फॉर्म्ड ऑफ अ व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटर. बघा, आतला जो मेड्युला असतो त्याच्यामध्ये काय असतं? व्हाईट मॅटर प्रेझेंट असलेला बघायला. White matter is present in the inner part of the cerebrum and that inner part is nothing but the medulla. Clear?
तर अशा पद्धतीने बाहेर ग्रे मॅटर असतो, आतमध्ये व्हाईट मॅटर असतो. आता ग्रे मॅटर काय असतो, तर न्यूक्लिआय आणि सेल बॉडी असतात. व्हाईट मॅटर काय असतो, तर एक्झॉन्स असतात. अँड दीज एक्झॉन्स आर नॉन मायलिनेटेड. हे सगळे एक्झॉन कसे असतात, नॉन मायलिनेटेड एक्झॉन्स असलेली बघायला मिळतात. प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला नॉन मायलिनेटेड एक्झॉन्स आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला काही रिजन ह्या सेरेब्रम मध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. जर आपण ह्या सेरेब्रम मध्ये वेगळ्या प्रकारचे रिजन बघितले, वेगळ्या प्रकारचे ग्रूव्ज बघितले, तर हे ग्रूव्ज सुद्धा वेगवेगळे असलेले बघायला बघूया. दिस सेरेब्रम इज डिवाइडेड इनटू द 4 डिफरंट regions. काय म्हटलं मी, सेरेब्रम इज डिवाइडेड इनटू द 4 डिफरंट regions बेस्ड ऑन द मेजर ग्रूव्ज. काय म्हटलं मी, मेजर ग्रूव्ज. आता मेजर ग्रूव्ज कुठे कुठे असतात, त्या मेजर ग्रूव्ह नुसार आपल्याला सेरेब्रम 4 वेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड केलेला बघायला मिळतो, किंवा 4 पार्ट मध्ये डिवाइड होतो. ठीक आहे. तर ते 4 पार्ट कुठले आहेत बघा जरासं. आपण आता त्या वेगळ्या पार्टला थोडस नाव द्यायचा प्रयत्न करू. कुठले कुठले पार्ट, हा पूर्ण सेरेब्रम आहे. मी बाकीचे इतर पार्ट आहेत ते थोडेसे वेगळ्या कलरनं करणार. इट इज नॉट पार्ट ऑफ द सेरेब्रम. आपल्याला अजून वेगळे रिजन बघायचे आहेत ब्रेनचे. तोपर्यंत फक्त असावं म्हणून एक स्ट्रक्चर ब्रेनचं तयार व्हावं म्हणून मी ते दिलेलं आहे. ओके. देयर आर मेजर 3 डिफरंट सल्सी आर प्रेझेंट और ग्रूव्ज आर प्रेझेंट. 3 मेजर सल्सी आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला इकडे लक्ष द्या. एक पहिली सल्सी, दुसरी आणि तिसरी. ह्या 3 मुळे ब्रेन काय झालेला बघायला मिळतो, 4 वेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड झालेला बघायला मिळतो. पहिला, दिस सेरेब्रम इज डिवाइडेड इनटू द 2 डिफरंट पार्ट्स. द फर्स्ट इज अ फ्रंटल लोब. फ्रंटल लोब, फ्रंटल लोब पहिला सुरुवातीचा पार्ट. एंटेरियर पार्ट विच इज सेपरेटेड फ्रॉम द अदर, दुसऱ्यापासून सेपरेट झालेला असतो. दॅट इज अ परायटल लोब. परायटल लोब. दुसरा पार्ट काय, परायटल लोब. लक्षात ठेवा, परायटल लोब. आता तिसरा, परायटलच्या खालच्या बाजूला दुसऱ्या नंबरच्या ग्रूव्हनं सेपरेट झालेला बघायला मिळतो. दॅट इज ऑक्सिपिटल लोब. ऑक्सिपिटल लोब. And another important region you will find here. तर आपण वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट केलं तरी चालेल. अशा बाहेरून दिसताना वेगळा दिसतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं जो रिजन आहे तिसऱ्या सल्सीनं सेपरेट केलेला, दॅट इज अ टेम्पोरल लोब. टेम्पोरल लोब. So this cerebrum is divided into the 4 different regions or lobes. Each hemisphere, प्रत्येक हेमिस्फियर मध्ये बरं का, एका हेमिस्फियर मध्ये असतं सगळ्यात मिळून असतं असं नाही. म्हणजेच काय, माझ्या अर्ध्या मेंदूच्या भागामध्ये 4 रिजन असतील. जरा माझ्या डोक्याकडे बघायचं. हा पुढचा जो आहे हा एवढासा रिजन काय झाला, फ्रंटल लोब झाला. काय झाला, फ्रंटल लोब झाला. हा वरचा इथून वरचा मध्येपर्यंत काय झाला, परायटल लोब झाला. कुठपर्यंत, ह्या टोकापर्यंत. बरोबर, ह्या टोकापर्यंत. ह्या टोकापासून माग इथून एवढा काय झाला, ऑक्सिपिटल लोब झाला. ठीक आहे. इथून एवढा ऑक्सिपिटल लोब, इथून एवढा फ्रंटल लोब, आणि त्याच्यावरती जो आहे वरच्या बाजूला आहे तो परायटल, आणि कानाच्या बाजूला जो आहे तो काय झाला, टेम्पोरल. कानाच्या बाजूला असणार काय झाला, टेम्पोरल. तसंच इकडच्या बाजूला सुद्धा आपण त्याचं डिव्हिजन करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जो आपल्याला मेजर ग्रूव्ह दिसलेला बघायला मिळतो, दिस फ्रंटल लोब अँड द परायटल लोब. फ्रंटल लोब हा पूर्ण आणि परायटल लोब, these both are separated by a specialized deep groove which is called as a central sulcus. काय म्हणायचं ना, सेंट्रल सल्कस असं म्हणायचं.
काय म्हणायचं, सेंट्रल सल्कस असं म्हणायचं. सेंट्रलला असतं, सेंटरला आहे म्हणून त्याला सेंट्रल म्हणतो, बाकी काही नाही. कुणाच्या सेंटरला आहे, एका बाजूच्या जो सेरेब्रल हेमिस्फिअर आहे त्याच्या सेंटरला आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, सेंट्रल सल्कस असं म्हणायचं. क्लिअर. दिस सेंट्रल सल्कस इज रिस्पॉन्सिबल फॉर सेपरेशन ऑफ फ्रंटल लोब अँड द परायटल लोब. सेंट्रल लोब आणि परायटल लोब ह्या दोघांच्या मध्ये सेपरेशन करण्याचं काम कोणाचं असतं, सेंट्रल सल्कसचं. म्हणजे तो रिजन म्हणजे फंक्शनली इट इज नॉट डिफरंट बट दे हॅव समवट डिमार्केशन, त्यांच्यामध्ये डिमार्केशन झालेलं आहे, बाकी काय जास्त असं नाही. ठीक आहे, एकमेकांना कनेक्टेडच असतं पण डिमार्केशन फक्त झालेलं आपल्याला बघायला मिळतं. दुसरा लोब आपल्याला असलेला बघायला मिळतो परायटल आणि त्याच्यानंतर आहे ऑक्सिपिटल. These both are separated with a sulcus called as a parieto-occipital sulcus. काय म्हणायचं, parieto-occipital sulcus. बघा, parieto-occipital sulcus कुठे आहे, which is present in between the parietal lobe and the occipital lobe. परायटल लोब आणि ऑक्सिपिटल लोबच्या मध्ये कोण आहे, परायटो ऑक्सिपिटल सर्कस. आता आपल्याला तिसरं सर्कस प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं, विच इज प्रेझेंट इन द स्पेशल रिजन विच इज अ व्हेरी डीप और लॉन्जिट्युडनल आपल्याला सर्कस एक असलेला बघायला मिळतो. तो सर्कस काय करतो, तिसरा आहे, त्या सर्कसला आपण काय म्हणणार आहोत, दॅट सर्कस इज अ लॉन्जिट्युडनल सर्कस और सिल्वियन सर्कस. Sylvian sulcus. This Sylvian sulcus is responsible for making a demarcation between temporal lobe, frontal lobe and parietal lobe. कोणाकोणामध्ये बघा, parietal lobe च्या मध्ये सुद्धा आहे टेम्पोरल आणि parietal lobe दोन्हीचं सेपरेशन, फ्रंटल आणि parietal lobe, सॉरी टेम्पोरल लोब. ठीक आहे, फ्रंटल टेम्पोरल किंवा बिटवीन टेम्पोरल frontal and parietal. ठीक है, और they separate, this Sylvian sulcus separates the temporal lobe from frontal and parietal lobe. हे टेम्पोरल लोबला कोणापासून सेपरेट करतं हे सर्कस, फ्रंटल लोब आणि परायटल लोब पासून. एवढे वेगवेगळ्या प्रकारचे सर्कस आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. सो दिस स्पेशलाइज्ड रिजन इज हायली डेव्हलप्ड इन द ह्युमन बीइंग मध्ये अशा पद्धतीने आपल्याला जास्त डेव्हलप झालेला हा रिजन असलेला बघायला मिळतो. क्लिअर. सो दीज हॅव मेनी डिफरंट ऍस्पेक्ट्स फॉर द स्टडी. सो व्हॉट आर द फंक्शनल ऍस्पेक्ट्स ऑफ दिस सेरेब्रम. सेरेब्रमचे फंक्शनल ऍस्पेक्ट्स आपल्याला काय असलेले बघायला मिळते. जर आपण काही रिजन जर या सेरेब्रम, फक्त आता सेरेब्रम बद्दल बोलतो बरं का आपण, लक्षात ठेवायचं सेरेब्रम हा फार महत्वाचा पार्ट आहे आणि त्याच्याबद्दल आपण जास्त डिस्कशन आता करतो. जर आपण सेरेब्रम मध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या फंक्शनल रिजन सुद्धा बघायला मिळतात. आता आपण काय केलं, डिस्टिंक्ट रिजन डिफाइन केले. फ्रंटल लोब असेल, परायटल लोब असेल, ऑक्सिपिटल लोब असेल किंवा टेम्पोरल लोब असेल. पण यांच्यामध्येच वेगवेगळ्या प्रकारचे लोब आहेत की ज्याच्यामध्ये फंक्शन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सम रिजन्स आर स्पेशलाइज्ड फॉर डिफरंट काइंड्स ऑफ द फंक्शन. वेगवेगळ्या प्रकारच्या फंक्शनला हे रिस्पॉन्सिबल असलेले बघायला मिळते. जर आपण बघितलं तर इथं काही थोडेसे रिजन असतात की जे आपल्याला ह्या सर्कस मध्ये इन्व्हॉल्व झालेले बघायला मिळते. थोडासा रिजन जर आपण वेगवेगळा केला तरी सुद्धा आपल्याला लक्षात येईल. अशा पद्धतीने किंवा बाहेरच्या मागच्या बाजूला असे थोडे थोडे रिजन आपल्याला लक्षात येईल. तर ह्या रिजन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिजन इन्व्हॉल्व असलेले बघायला मिळतात. तर आपण बघूया फंक्शनल रिजन कुठले आहेत. फंक्शनल रिजन ऑफ दिस स्पेशली द फ्रंटल लोब. फ्रंटल लोब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शनल रिजन असलेले बघायला मिळतात. पहिल्यांदा आपण फ्रंटल लोब बघूया. फ्रंटल लोब मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रिजन आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. पहिला रिजन आपल्याला असलेला बघायला मिळतो
मोटार रिजन. Motor region, which is responsible for the voluntary activities. वेगवेगळ्या प्रकारच्या voluntary activities. मोटार ऍक्टिव्हिटीज. मोटार ऍक्टिव्हिटी म्हणजे माझा हात मी उचलणार आहे, माझा हात मी खाली सोडणार आहे, मी बोलणार आहे. ह्या मोटार ऍक्टिव्हिटीज, कंट्रोल्ड ऍक्टिव्हिटीज आर कॉल्ड एज मोटार ऍक्टिव्हिटीज. ज्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल केल्या जाऊ शकतात अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीजना काय म्हणायचं? मोटार ऍक्टिव्हिटीज असं म्हणायचं. And these motor activities are responsible for the different kinds of the functions of our body. For example, movement of different kinds of the muscles. Voluntary muscles, especially voluntary muscle ची movement करण्यासाठी हे responsible असतात. Motor activities. It controls the motor activities. बघा, motor activities. दुसरा आपल्याला असलेला बघायला मिळतो प्री मोटार रिजन. कुठला असतो? प्री मोटार रिजन. प्री मोटार रिजन ह्याच फ्रंटल लोब मध्ये आपल्याला प्री मोटार रिजन सुद्धा असलेला बघायला मिळेल. इट कंट्रोल्स द इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज. इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज. इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज. प्री मोटार रिजन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज. इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत? विच कॅनॉट बी कंट्रोल बाय आवर विल पॉवर. विल पॉवरने कंट्रोल करू शकत नाही, कारण माझे सतत पापण्या ज्या आहेत त्या उघडझाप करतात. आयलिड्स सारखे उघडझाप करतात. कसली ऍक्टिव्हिटी आहे? इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी आहे. माझ्या बॉडीमध्ये सतत काही गोष्टी चाललेल्या असतात, सतत काय मी कंट्रोल करू शकत नाही. दोज आर ऑल involuntary activities, and these activities are also controlled by this frontal lobe. Frontal lobe ने ह्या कंट्रोल केलेल्या बघायला मिळतात. As well as some autonomous activities are also controlled by this premotor region. Premotor region ना काही involuntary activities सुद्धा कंट्रोल केलेल्या बघायला मिळतात. त्याच्यासाठी सुद्धा तो रिस्पॉन्सिबल असलेला बघायला मिळतो. काही आपल्याला वेगळ्या पद्धतीने असते. सेन्स असेल, फॉर एक्झाम्पल काही सेन्स असतात ते सुद्धा प्रीमोटार रिजन मध्ये इनव्हॉलंटरी स्टोअर केलेले बघायला मिळतात. देअरफॉर वी रिस्पॉन्ड इन दॅट. अशा पद्धतीनं आपल्याला हा रिजन असलेला बघा. असोसिएशन रिजन. असोसिएशन एरिया म्हटलं तरी चालेल. रिजनच्या ऐवजी एरिया हा शब्द सुद्धा वापरला तरी चालेल. एरिया. असोसिएशन एरिया. This association area is responsible for the association of different activities. वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असोसिएशन करणं. व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी, इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी, दोघांचं कॉम्बिनेशन हे सगळं कोण करतं? असोसिएशन एरिया केलेले बघायला मिळतात. म्हणून असोसिएशन एरिया आपल्याला वेगळ्या पद्धतीनं रिस्पॉन्स वेगळ्या कामासाठी आणि वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्सिबल असलेले बघायला मिळते. बघा, कोऑर्डिनेशन बिटवीन द सेन्सेशन अँड मुवमेंट. सगळ्यात महत्त्वाचं असोसिएशन एरियाचं काम काय असतं? कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन between sensation and movement. काय कोऑर्डिनेशन काय कोणामधलं कोऑर्डिनेशन करताय? सेन्सेशन आणि मुवमेंट या दोन्ही मधलं कोऑर्डिनेशन. बरोबर. आता बऱ्याच वेळा माझ्यामध्ये सुद्धा मी आता माझ्याकडे बघितलं तर चालतंय. माझ्यामध्ये काय सुरू आहे? सगळं असोसिएशन ऑफ ऍक्टिव्हिटीज सुरू आहे. कुठल्या कुठल्या असोसिएशन ऍक्टिव्हिटीज? आय रिकॉग्नाइज व्हॉट यू अंडरस्टँड. मी गेस करतोय. काय गेस करतोय? सेन्स करतोय. तुम्ही काय अंडरस्टँड करू शकता. जर अंडरस्टँड करू शकत नसेल तर मी वेगळ्या पद्धतीने माझ्या मुवमेंट करून असेल किंवा मी काही लिहून असेल, हे सगळं करून मी काय करतोय? रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. असोसिएशन करतो. कोणाचं? सेन्सेशन प्लस माझी मुवमेंट, त्या दोघांचं असोसिएशन. आपल्याला असोसिएशन एरियामध्ये हे झालेलं बघायला मिळेल. क्लिअर. चौथा सगळ्यात महत्वाचा रिजन आपल्याला असलेला बघायला मिळतो किंवा एरिया असलेला बघायला मिळतो ब्रोकाज एरिया. झालं हे? फंक्शनल एरियाज
किंवा फंक्शनल रिजन्स हे फार महत्वाचे आहे. त्याच्या शेवटी मी सांगणार आहे की हाऊ दे हॅव बीन डिफाईन्ड, ते कसे डिफाईन केलेले आहेत हे सुद्धा आपण कसं सांगू. Broca's area for speech. स्पीच म्हटलं तरी चालेल. स्पीच साठी रिस्पॉन्सिबल असतो, बोलण्यासाठी. ठीक आहे. दिस Broca's area is responsible for the speech. What is speech? I am converting my thoughts into the words. स्पीच म्हणजे काय? कन्वर्टिंग थॉट्स इनटू द वर्ड्स. थॉट्सचं कन्वर्जन कशात झालं? शब्दामध्ये झालं, बोलण्यामध्ये झालं, स्पीच मध्ये झालं. ठीक आहे. हे कन्वर्जन काय थॉट्स आहेत मला माहित नाही. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या ब्रेन मध्ये कशा पद्धतीने ह्या स्टोअर केल्या जातात? वी डोंट नो. वी जस्ट थिंक अबाउट दॅट अँड वी आर प्रोनाउन्सिंग सम काइंड ऑफ वर्ड्स and that association is made in the Broca's area. Broca's area म्हणून आपण काय म्हणतो? Thoughts to speech. Thoughts to speech. ठीक आहे. Thoughts to speech सगळ्यात महत्त्वाचं. थॉट्सचं कन्वर्जन कशात करणे? स्पीच मध्ये करणे. आणि मी जे बोलतोय तेच बोलणे, थॉट्स रिप्रेझेंट करणे. काय बऱ्याच वेळा असे आपल्याला काही लोक बघायला मिळाले, त्यांना बोलता येत नाही. म्हणायचं असतं भरपूर पण त्यांना बोलताच येत. जे काही स्पीकर्स असतात, मोठे मोठे स्पीकर, मोटिवेशनल स्पीकर वगैरे म्हणतो ना आपण, त्यांना येत काय नसतं असं मी म्हणतोय बरं का. येत काय नसतं, फक्त त्यांचा काय Broca's area वेल डेव्हलप्ड असतो. Therefore they can convert their thoughts directly into the speech and therefore they can speak very well. सगळ्यात महत्त्वाचं. आणि ज्यावेळेस ह्या एरियाला डिस्टर्ब होईल, यू कॅन्ट स्पीक बिकॉज ऑलरेडी यू हॅव मेनी थॉट्स. सगळ्यांच्या मेंदूमध्ये थॉट्स असतात, सगळ्यांच्या मनामध्ये थॉट्स असतात मेंदूमध्ये स्पेशली, बट दे कांट एक्सप्रेस बिकॉज Broca's area is not working properly. That may be the reason. But some people think extensively and then they speak very perfectly. असं सुद्धा असतं, बऱ्याच वेळा हे असं घडतं. आणि आपण इथून जरी गेलो, मित्रांमध्ये गप्पा आणत असू तर आपला Broca's area होतो. ते आपला थॉट सुरू असतात आणि त्या थॉटचं स्पीच मध्ये रूपांतर, बोलण्यामध्ये रूपांतर. ठीक आहे. Broca's area असे वेगवेगळ्या प्रकारची एरिया आपल्याला याच्यामध्ये असलेली बघा ना. सो दिस Broca's area is also responsible for the expression of emotions. काय म्हटलं? दुसरं काय? थॉट्स. थॉट्स कॅन बी ऑफ डिफरंट टाइप. थॉट्स वेगळ्या प्रकारचे असू शकतात. कुठल्या असू शकतात? इमोशन्स असू शकतात. ठीक आहे. इंटेलिजन्स, थॉट्स ऑफ इट, विचार आपण म्हणतो त्याला, सुविचार असं म्हणतो. खूप मोठा विचार मांडला वगैरे वगैरे ऐकलं असेल बातम्यातनं वगैरे, अमुक अमुक नेत्यानं फार मोठा विचार मांडला. तर ते काय मोठे असतात किंवा नसतात तो भाग वेगळा, पण ते मनात ते मोठे असतात. तर ते थॉट्स, इंटेलिजन्स. ठीक आहे. इमोशन, इंटेलिजन्स. अजून काय असेल आपल्याला? विल, एक्सप्रेशन, विल पॉवर. आपली जी विल पॉवर आहे ती विल पॉवर एक्सपांड करण्यासाठी सुद्धा हे महत्वाचे आपल्याला असलेले बघा ना. म्हणून ज्या वेळेस आपल्याला एखादी वाटेल की आपली विल पॉवर, आपल्याला काहीतरी इमॅजिन झालं, that imagination must be expressed in the form of words and that is done with the help of this Broca's area. Broca's area म्हणून हा रिस्पॉन्सिबल असलेला बघा कोणी असो. कधी कधी तुम्हाला हकलाना वगैरे ते शब्द, मला तर बरेच वेळा शब्द मराठी आठवत नाही, पण काही लोक अशी एकच शब्द पुन्हा दोनदा तीनदा म्हणतात. एक मूवी आहे कुठला तरी त्याच्यामध्ये, हा, तर त्याच्यामध्ये ते सारखं बोलताना त्याला बोलता येत नाही. म्हणजे एक शब्द असा फार वेळ लागतो एक शब्द बोलायला. प्रत्येक शब्द असं काही नाही की तो एखाद्या शब्दाला अडकवतो असं नाही. प्रत्येक शब्द बोलायला त्याला फार वेळ लागतो. हा वेळ का होतो? बिकॉज ही इज थिंकिंग. येस, ऑलरेडी थॉट इज प्रेझेंट इन इट्स ब्रेन, बट दॅट इज नॉट बीइंग कन्वर्टेड इनटू द स्पीच. ते स्पीच मध्ये कन्वर्ट होत. हे काय?
Broca's area is somewhat इनएफिशियंट ब्रोकाज एरिया आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला. काही लोक असतात की एवढे फास्ट बोलतात एवढे फास्ट बोलतात, तिथं सुद्धा ब्रोकाज एरियाचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे थॉट्स, शब्द आणि आपल्या थॉट्स याच्यामध्ये मेळ ताळमेळ जुळला पाहिजे ना, नाहीतर ब्रोकाज एरिया आपल्याला काम करू देत नाही. तर अशा पद्धतीनं थॉट्स मधचं कन्व्हर्जन इमोशन मध्ये असेल, स्पीच मध्ये असेल, किंवा इंटेलिजंट थिंग्स मध्ये असेल, इंटेलिजंट रायटिंग मध्ये असेल, हे सगळं मांडणं हे कुणाचं काम असतं, तर ब्रोकाज एरियाचं काम असतं बघा. म्हणजेच फ्रंटल लोब इज इन्व्हॉल्ड इन द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द ऍक्टिव्हिटीज. वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीसाठी, इंटेलिजंट ऍक्टिव्हिटीज, सगळ्यात महत्त्वाचं काय, इंटेलिजंट ऍक्टिव्हिटीज साठी हा ब्रोकाज एरिया, वेगवेगळ्या प्रकारचे एरिया जे आहेत आता आपण बघितलेले. कुठे कुठे बघितले, मोटार एरिया, प्री मोटार एरिया, असोसिएशन एरिया आणि ब्रोकाज एरिया. हे 4 एरिया आपल्याला फ्रंटल लोब मध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. फ्रंटल लोब क्लिअर. हा चल, नेक्स्ट इज द परायटल लोब. दुसरा आपल्याला असलेला बघायला मिळतो परायटल लोब असलेला बघायला. परायटल लोब, परायटल लोब मध्ये आपल्याला जास्त एरिया प्रेझेंट असलेले बघायला मिळत नाही, पण परायटल लोब वेगवेगळ्या सेन्सेशन साठी महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. सेन्सेशन एरिया, सेन्सेशन साठीचे एरिया कुठे प्रेझेंट असतात, परायटल लोब मध्ये प्रेझेंट असतात, ह्या रिजन मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता जर आपण बघितलं तर थोडंसं अगोदरचे यालाही आपण जरा थोडंसं हायलाइट रिजन किंवा हे सगळेच आजूबाजूला स्पेशली पुढचा जो टूल आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धती. हा ब्रोकाज एरिया असेल, हा मोटार एरिया असेल, हा असोसिएशन एरिया असेल आणि हा प्री मोटार एरिया असेल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे एरिया आपल्याला असं फिक्स असं सांगता येत नाही की हाच एरिया आहे, असं डिमार्केशन होत नाही. म्हणजे काही त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल डिमार्केशन नसतं, पण फंक्शनल डिफरन्शिएशन आपल्याला असलेलं बघायला मिळतं. म्हणून आता तसंच आपल्याला इकडे मागे सुद्धा परायटल एरिया मध्ये सुद्धा असेल सेन्सेशन एरिया. आपल्याला सेन्सेशन कशा कशाचं असेल, पेन सेन्सेशन असतं, पेन. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये जे काही इमोशन वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट होतात त्या सगळ्या आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सेशनवर इंटरनल सेन्सेशन्स आहेत असं म्हणूया. इंटरनल सेन्सेशन एक आहे पेन, दुसरं काय असेल, प्रेशर असेल. That pressure is also recorded by this sensation area present in the parietal lobe. अजून काय असेल, टेम्परेचर असेल, बॉडी टेम्परेचर इट्सेल्फ इज कंट्रोल. टेम्परेचर असेल. खरं तर बॉडी टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी दुसरा एरिया असतो, पण सेन्स करण्यासाठी एवढंच बॉडी टेम्परेचर असलं पाहिजे. किंवा हे बॉडी टेम्परेचर जास्त आहे, हे बॉडी टेम्परेचर कमी आहे. सेन्स करणं वेगळं आणि ते सेन्स करून इंटरप्रिट करणं लक्षात. ऍक्च्युअली अगेन यू हॅव टू मेक अ पॉइंट दॅट these all functions we are representing here is a intelligence power. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल एखादी वेदना झाली, तुम्हाला काहीतरी सुई टोचली की आपल्याला वेदना होते. ती वेदना पहिल्यांदा डिटेक्ट करायचं काम कोणाचं असतं, तर एका XYZ सेन्सरचं असतं किंवा सेन्स ऑर्गन्स असतात, त्यांचं असतं. म्हणजे सेन्स असतात, नर्व्स असतात आणि त्या कुठे नेतात, आपल्या ब्रेन कडे नेतात. मग इंटरप्रेट कुठे केल्या जातात, जे ती सुई टोचल्यानंतर आपण त्रास लगेच फटका मारतो का त्या सुई टोचवणाऱ्याला, नाही मार. लस घेतली, लस घेताना सुई टोचवली, फटका मारला का, नाही मारला. आणि समजा रस्त्याने कोणी गेला सुई टोचवली असती तर काय केलं असतं तुम्ही. हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स आहेत, ह्या रिॲक्शनचं इंटरप्रिटेशन कुठे होतं, परायटल लोब.
लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेन्सेशन ऑफ अ पेन, सेन्सेशन ऑफ अ प्रेशर. आता दुसरी गोष्ट साधं सिंपल असतं. कधीतरी असं वाटलं असेल की आपल्या अंगावरती कुणीतरी असं ओझं ठेवावं. ठीक आहे, ओझं ठेवावं. साधं साधं सिंपल सांगतो, उदाहरण सांगतो मी तुम्हाला. डोक्यावरती कोणीतरी एखादा अचानक आला आणि काहीतरी दगड वगैरे ठेवला तर आपण लगेच रिॲक्शन वेगळी देतो. म्हणजे प्रेशर वेगळं आहे ते. पण आपण एखादं ओझं जर व्हायला लागलं तर ते प्रेशर नाही का, मग ते सुद्धा प्रेशरच आहे. बट दॅट टू डिफरंट प्रेशर्स आर इंटरप्रिटेड इन द डिफरंट वे इन द परायटल लोब. टेम्परेचर सुद्धा तसंच आहे. काही टेम्परेचर आपण आई बघा, आपल्या आईला वेगवेगळ्या प्रकारचे हॉट पॉट्स असतात. आपली घरातली सगळी गरम भांडी असतात, ती पकडायची एक आयडिया असते, ती पकडते. पण आपल्याला तीच भांडी जर आपण जर पकडली तर आपल्याला पोळताच असतं. आपण पकडत सोडून देतो. पण आई कधीच असं केलेलं बघितलं का, की आईच्या हातून एखादं भांड गरम आहे म्हणून सुटलं, असं कधी झालंय का? नाही. ती इंटेलिजन्स पॉवरफुल असते. तर त्या परायटल लोब मध्ये लर्न केलेली असते. ठीक आहे, इंटरप्रिटेशन केलेलं असतं. सो अशा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला परायटल लोब महत्वाचा असलेला बघायला मिळतो. सेन्सेशन रिजन आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. किंवा टेस्ट आहे. अजून याच्यामध्ये एक जोडा, टेस्ट एरिया इज प्रेझेंट इन दिस परायटल लोब. टेस्टिंग, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल आपण टेस्ट करतो. टेस्ट केमिकलच्या सगळ्या कुठं असतात. म्हणजे एखादं केमिकल कसं लागतंय, आंबट लागतंय. एखादा पदार्थ आंबट लागतोय, एखादा पदार्थ गोड लागतोय, एखादा पदार्थ तुरट लागतोय, खारट लागतोय. ठीक आहे, अशा कडू लागतोय. तर हे सगळे मेसेज कुठे स्टोअर केलेले असतात, इथं. कधी असं झालंय का की कारलं खाल्लं, कडू कारलं खाल्लं पण गोड लागलं, असं कधी झालंय? नाही म्हणा. बिकॉज दिस इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड इन द परायटल लोब. परायटल लोब मध्ये ही इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोअर केलेली बघा. सो परायटल लोब इज रिस्पॉन्सिबल फॉर द मेनी डिफरंट अदर फंक्शन्स. वेगवेगळ्या पद्धतीच्या फंक्शन साठी ते रिस्पॉन्सिबल असलेली बघा ना. तिसरा आपल्याला असलेला बघायला मिळतो टेम्पोरल लोब. खालचा टेम्पोरल लोब. टेम्पोरल लोब इज रिस्पॉन्सिबल फॉर द अदर काइंड ऑफ अ सेन्सेशन. वेगळ्या प्रकारचे दुसऱ्या प्रकारचे सेन्सेशन महत्वाचे असतात. टेम्पोरल लोब जसं आता मी म्हटलं, इकडे बघा, इथं पुढचा जो आहे तो त्याच्या लगेच मागच्या बाजूला टेम्पोरल लोब मध्ये काय असतो, ऑल्फॅक्टरी लोब जे आहे. ऑल्फॅक्टरी लोब हा कम्प्लिटली डिफरंट पार्ट आहे, लक्षात ठेवा. ऑल्फॅक्टरी लोब इज नॉट अ पार्ट ऑफ दिस सेरेब्रम. रिमेंबर, सेरेब्रमचा पार्ट नाही. पण ऑल्फॅक्टरी लोबच्या मागच्या बाजूला जो टेम्पोरल लोबचा पार्ट असतो, लगेच तिथं स्मेल साठीचं सेन्सेशन असतं, स्मेल. So, temporal lobe is responsible of the smell. Hearing साठी सुद्धा महत्वाचं असतं. ऑडिटरी, स्पीच, आपल्याला ऐकण्यासाठी हे सगळं महत्वाचं असलेलं बघा ना. आता बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ ऑल्फॅक्टरी लोब? सेन्सेशन ऑफ अ स्मेल. ऑल्फॅक्टरी लोबचं काय काम होतं? स्मेल सेन्स करणं हे काम होतं. पण तो स्मेल इंटरप्रेट करणं कोणाचं काम आहे? टेम्पोरल लोब. कोणाचं काम आहे? टेम्पोरल. टेम्पोरल लोब इज हॅव्हिंग अ एरिया विच इंटरप्रेट द स्मेल. तो स्मेल चांगला आहे की वाईट आहे? कसला आहे? लगेच अनाहतपणे वास आला, खराब वास आला, नोटोरियस, आपण लगेच नाकाला लावतो. हे कोणी इंटरप्रेट केलं नोटोरियस आहे म्हणून? टेम्पोरल लोब. सेन्स कुणी केलं? ऑल्फॅक्टरी लोब. ऑल्फॅक्टरी लोबनं सेन्स केलं, पण टेम्पोरल लोबनं काय केलं? इंटरप्रिट केलं. हिअरिंग सुद्धा, हिअरिंग करण्यासाठी कोण असतं? कान असतात. हिअरिंग करायला कोण असतात? कान असतात. पण त्याचं इंटरप्रिटेशन करायला कोण आहे? टेम्पोरल लोब. म्हणजे मी जे काही बोलतोय ते ऐकण्याचं आणि ते इंटरप्रिट करण्याचं काम कोणाचं आहे? तुमच्या टेम्पोरल लोबचं असलेलं बघा ना. तर टेम्पोरल लोब मध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे रिजन आपल्याला असतील. येस, इफ आय गिव्ह यू सम instructions that you will hear and you will respond. मी जर तुम्हाला नाव विचारलं तर तुम्ही नाव सांगणार, बरोबर ना? नाव
सांगणं हा प्रश्न नाव सांगायचा आहे, हा प्रश्न ऐकून त्या पद्धतीने उत्तर देणं हे सुद्धा कुठल्या लोबमध्ये इंटरप्रिट केलं जातं, टेम्पोरल. क्लिअर? तर अशा पद्धतीने टेम्पोरल लोब आपल्याला दुसरा महत्वाचा रिजन असलेला बघायला. क्लिअर? सो दिस इज द टेम्पोरल which is responsible for the hearing, smell and speech as well. स्पीच मध्ये सुद्धा रिस्पॉन्सिबल. आणि शेवटचा राहिला ऑक्सिपिटल लोब. ऑक्सिपिटल लोब. This occipital lobe is responsible for the sense of a vision. हे कशासाठी महत्वाचं आहे? विजन साठी महत्वाचं असलेला विजन. Visual area are present in this occipital lobe. Visual area. इथं कसले एरिया असतात? व्हिज्युअल एरिया असलेले बघा ना. व्हिज्युअल एरिया. व्हिज्युअल एरिया आता बघा. What are the visual areas? Visual area are not responsible for the sense of a vision, but interpretation of a sense of vision is the function of a occipital lobe or visual area of the occipital lobe. Occipital lobe मध्ये visual area जे आहे ते काय करतात? विजन डिटेक्ट करतात आणि इंटरप्रिट करतात. बरोबर? खरं तर आपल्याकडे जी डोळ्यामध्ये जी इमेज तयार होते ती कशी असते? इन्व्हर्टेड असते. इन्व्हर्टेड असते. बरोबर? इन्व्हर्टेड म्हणजे तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये कसे दिसता माहिती आहे? तुमचं डोकं खाली आणि बेंच आणि पाय वर असं दिसतं, उलट दिसतं. पण ती सुलटी करून आपल्याला इमॅजिन करायला लावण्याचं काम कोणाचं असतं? ऑक्सिपिटल लोब असतं. ठीक आहे? समोर जे काही दिसतंय त्याला इंटरप्रिट करायचं काम कोणाचं असतं? ऑक्सिपिटल लोबचं असतं. पण ते डिटेक्ट कोण करतं? ऑप्टिक लोब्स असतात. आपल्याकडे ऑप्टिक लोब्स असतात. पुढच्या मिड ब्रेन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल ऑप्टिक लोब्स असतात. ठीक आहे? ऑप्टिक कायझमा असतो, ऑप्टिक लोब्स असतात. तर ते काय करतात? डिटेक्ट करतात. पण ते जास्त इंटरप्रिट करायचा प्रयत्न करत नाही. तर इंटरप्रिटेशन कुणाकडे काम आहे? ऑक्सिपिटल लोब. एव्हिडन्स कलेक्ट करणं ऑप्टिक लोब आणि त्याचं इंटरप्रिटेशन करणं ऑक्सिपिटल लोब. क्लिअर? तर अशा पद्धतीनं आपल्याला हे वेगवेगळे लोब्स असलेले बघा. अनदर इम्पॉर्टंट रिजन विच इज प्रेझेंट इन द जंक्शन बिटवीन 3 डिफरंट टाइप्स ऑफ द रिजन. 3 रिजनच्या जंक्शनला एक रिजन प्रेझेंट असतो बघा. सर असं स्पेशल आहे म्हणून आपण त्याला हायलाइट वेगळ्या पद्धतीने करू. दॅट एरिया इज नथिंग बट द वेर्निकेज एरिया. अजून एक एरिया आपल्याला बघायचा. आता हा कुठल्या लोब मध्ये वगैरे आहे असं नाही, हा मध्येच आहे, सगळ्यांच्या मध्ये आहे. एक आहे टेम्पोरल, दुसरा आहे परायटल आणि तिसरा आहे ऑक्सिपिटल. या तिघांचे जरा थोडासा वेगळा पद्धतीने 3 याच्यामध्ये कुठं 3 वेर्निकेज एरिया काय म्हणतात त्याला? Wernicke's area. This area is also another important area which is responsible for the different kinds of the activities such as a speech and writing activities. Thoughts are converted into the speech and that speech is converted into the writing or written language. म्हणजेच मी बोलतोय ते तुम्ही ऐकताय, ऐकून बोलताय आणि लिहिताय. काय करताय? असोसिएशन. सगळ्याच ऐकणे, बोलणे आणि लिहिणे या तिन्ही गोष्टीसाठी कोण महत्वाचा असतो? वेर्निकेज एरिया. ठीक आहे? आणि दिस एरिया इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर इंटेलिजन्स. इंटेलिजन्स साठी आपल्याला हा एरिया महत्वाचा असलेला बघा. म्हणून वेर्निकेज एरिया हा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तर तो अशा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे रिजन व्हॉट वी कॅन से रिस्पॉन्सिबल फॉर द डिफरंट टाइप्स ऑफ द फंक्शन. तुम्हाला लक्षात आलं असेल सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या टेम्पोरल सेरेब्रम मध्ये त्या सगळ्या इंटेलिजन्स ऍक्टिव्हिटीज झालेल्या बघा. सो दिस cerebrum is responsible for the variety of the intelligence power of the brain.
इज बिकॉज ऑफ दिस सेरेब्रम. सेरेब्रम मुळे आपल्याला इंटेलिजन्स पॉवर आलेली बघायला मिळते. तर अशा वेगळ्या प्रकारची एरिया आपल्याला इथं असलेली बघायला मिळते. क्लिअर? सो दिस many different bits of the other regions also present at the different region within this cerebrum. There are some gray spots and those are called as a nuclei. Nuclei are काही न्यूक्लियाय सुद्धा आपल्याला या सेरेब्रम मध्ये प्रेझेंट असतील बघा ना. न्यूक्लियाय न्यूक्लियाय इथे लक्षात ठेवायचं. व्हॉट आर द न्यूक्लियाय? इट इज अ ग्रुप ऑफ neurons aggregated for the specialized function. स्पेशल फंक्शन साठी एखादा जर न्यूरॉनचा ग्रुप तयार झालेला असेल तिथं डिमांड होणार किंवा आपल्याला लक्षात येणार असा जर एरिया तयार झालेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियाय. आणि त्याच्यातलाच एक महत्त्वाचा आपल्याला असलेला भाग म्हणतो बेसल न्यूक्लियाय. बेसल न्यूक्लियस. Basal nucleus. And this basal nucleus is responsible for the many other kind of functions. वेगळ्या प्रकारचे फंक्शन्स असलेले बघा ना. सबकॉन्शियस फंक्शन्स असतील, कॉन्शियस फंक्शन्स असतील, त्याच्यासाठी आपल्याला असलेला बघायला मिळतो. आणि अजून एक न्यूक्लियाय आपल्याला असलेला बघायला मिळतो जो सेरेब्रम आहे त्या सेरेब्रमच्या खालच्या बाजूला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो आणि तो म्हणजे कॉर्पस कॅलोझम. कॉर्पस callosum and this corpus callosum is present in the human being. Human being मध्ये corpus callosum जरा वेल डेव्हलप्ड असलेला बघायला मिळतो. हा न्यूक्लियस आपल्याला सबकॉन्शियस माइंड साठी रिस्पॉन्सिबल असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. सबकॉन्शियस थॉट्स ज्या आहेत, कॉन्शियस म्हणजे आपण ज्या एक्सप्रेस करतो, पण ज्या सबकॉन्शियस आहेत की अशा थॉट्स आपल्या बॉडीमध्ये असलेल्या बघायला मिळतात की त्या आपण एक्सप्रेस करत नाही पण त्या सतत आपल्या बॉडीमध्ये सुरू असतात. तर सॉरी कॉर्पस स्ट्रायटम. कॉर्पस कॅलोझमला वेगळा स्ट्रायटम. कॉर्पस स्ट्रायटम हे सुद्धा न्यूक्लियस असतात. तर ते आपल्याला वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्सिबल असलेली बघायला मिळतात विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द सबकॉन्शियस थॉट्स. सो दीज आर द डिफरंट रिजन्स प्रेझेंट इन द स्पेशली सेरेब्रम. सेरेब्रम मध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे रिजन प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. क्लिअर? सो दीज आर द डिफरंट aspects of the cerebrum and cerebrum is responsible for the intelligence, association of the thoughts, the different controlling the different activities, interpreting the different activities. वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी इंटरप्रिट करणं आपल्याला कोणाचं काम असलेलं बघायला मिळतं? सेरेब्रमचं. कुठलीही ऍक्टिव्हिटी असू द्या ती ऍक्टिव्हिटी कोण रिप्रेझेंट करतं, कोण इंटरप्रिट करतं, कोण एक्झिक्यूट करतं, तर कोण असेल तर सेरेब्रम असलेला बघायला मिळेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा सेरेब्रम आपल्याला असलेला बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचा पार्ट असलेला बघायला मिळेल डायन्सेफॅलॉन. ठीक आहे. आता बघा इथे मी काही जास्त नावं दिलेली नाही आहे. लक्षात ठेवायचं बाहेरून आहे त्याच्यामुळे मी काही जास्त नावं देत नाही. फ्रंटल लोब which is separated from the parietal by central sulcus. Parietal lobe is separated from the occipital lobe by parietal occipital sulcus. त्याच्यानंतर frontal and temporal lobe separated from each other by the CVS sulcus. And many different regions are present. एवढेच फक्त रिजन इथं लक्षात ठेवायचे आहे. क्लिअर? बाकी अजून याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट बघायचे आहेत. आता मी जरा थोडीशी हीच डायग्राम आहे थोडीशी मॉडिफाय करणार, मॉडिफिकेशन करणार. हा सेरेब्रम आपण बघितला. तो सेरेब्रम आपल्याला आता जास्त काही त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं नाही कारण आपण भरपूर त्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. म्हणून आता मी सेरेब्रम तिथं दिसतोय म्हणून ठेवतो म्हणजे तो पार्ट आपल्याला डिफरन्शिएट करता यावा म्हणून मी तिथं ठेवणार. जे आपण वेगवेगळे पार्ट बघितली ते पार्ट इथं मला प्रेझेंट असलेली बघायला. हा बँड आहे which connects the two different kinds of the regions of this cerebral hemispheres. दोन हेमिस्फिअरला जोडणारा जो रिजन आहे तो हा आहे. त्याला आपण कॉर्पस कॅलोझम असं म्हटलं चालेल. ठीक आहे.
त्याच्यानंतर आपल्याला काही खालच्या बाजूला एम्प्टी कॅव्हिटीज असलेल्या बघा, एम्प्टी कॅव्हिटीज असलेल्या बघा, थोड्याशा एम्प्टी स्पेसेस असलेल्या बघा. कारण सुरुवातीलाच आपण काय म्हटलं होतं, दिस ब्रेन इज अ हॉलो. ब्रेन कसा आहे, हॉलो असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, कम्प्लीट हॉलो. जर आपण जरा थोडासा अजून रिप्रेझेंट केला, म्हणजे हा कट घेतलेला आहे, लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतलेला आहे, पण आपण जर असा उभा सेक्शन जर घेतला, म्हणजे कसा, हा असा घेतलेला आहे बरोबर, कसा घेतलाय हा, असा उभा, असा कट केलेला आहे म्हणून हा असा दिसतो. जर मी हा असा कट केला, असा कट केला, काकडी जशी उभी कट करतो तशी हा तसा कट केला, पण काकडी आता आडवी कट केल्यानंतर कशी दिसेल आणि त्याच्यातले रिजन कसे दिसतात ते आपल्याला जरा थोडंसं बघायचं. ठीक आहे, जर मी बघितलं की जर थोडंसं मी रफली जर स्ट्रक्चर काढलं ब्रेनचं, वरून असं आपल्याला दिसेल इक्वल पार्ट जरा केलं, आणि त्याच्यामध्ये हॉलो म्हणजेच काय एम्प्टी स्पेस असतं. एम्प्टी म्हणण्यापेक्षा विच इज फिल्ड विथ अ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ठीक आहे, स्पेस असलेले बघा, बघा जरा थोडासा हा वेगळा स्पेस असलेला म्हणजे एवढाच. ठीक आहे, तसाच इकडच्या बाजूला सुद्धा स्पेस असतो. ठीक आहे, अशा प्रकारची एम्प्टी स्पेस याच्यामध्ये असलेली बघा ना, याच्यामध्ये. ठीक आहे, आतमध्ये एम्प्टी स्पेस आहे. These empty space is nothing but the ventricle. काय म्हणायचं त्याला, व्हेंट्रिकल असतं. आणि जे व्हेंट्रिकल आपल्याला सेरेब्रम मध्ये प्रेझेंट असतात त्याला काय म्हणायचं, हा राईट हेमिस्फिअर मध्ये प्रेझेंट असेल, हा लेफ्ट हेमिस्फिअर मध्ये प्रेझेंट असेल, म्हणून त्याला काय म्हणायचं, लॅटरल व्हेंट्रिकल असणार. लॅटरल व्हेंट्रिकल, लॅटरल व्हेंट्रिकल, त्याला काय म्हणायचं, लॅटरल व्हेंट्रिकल. आता हे लॅटरल व्हेंट्रिकल आहे, पुन्हा दुसऱ्या एका छोट्याशा एरियाला आपल्याला कनेक्ट झालेलं बघायला मिळतं. लॅटरल व्हेंट्रिकल दोन असतात बरोबर, दोन असतात, म्हणून त्याला फर्स्ट आणि सेकंड असं दोघांना एकत्रच म्हणून म्हटलं तरी चालेल. पण त्या दोघांना पुन्हा कनेक्ट करणारं दुसरं असलेलं बघायला मिळतं, दॅट इज अ थर्ड व्हेंट्रिकल. त्याला काय म्हणायचं, थर्ड व्हेंट्रिकल. खाली व्हेंट्रिकल. आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटी असलेला बघायला मिळतो हाइंड ब्रेन मध्ये काही व्हेंट्रिकल्स असलेले बघायला मिळतात, आणि त्याच्यानंतर दे डायरेक्टली गेट कनेक्टेड विथ स्पायनल कॉर्ड और सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या सेंट्रल कॅनल बरोबर ते कनेक्ट झालेले असतात. आता इथं काही गोष्टी आपल्याला डिमार्केट करायच्या म्हणून फक्त मी हे सांगितलं इथं. आता इथला जो छोटा रिजन आहे, ठीक आहे, ओपनिंग, हे लॅटरल व्हेंट्रिकल आणि थर्ड व्हेंट्रिकल आर कनेक्टेड विथ इच अदर. काय म्हटलं मी, लॅटरल व्हेंट्रिकल आणि थर्ड व्हेंट्रिकल एकमेकांबरोबर कनेक्ट झालेले आहेत, ते ओपनिंग्स वेगळे आहेत. आणि थर्ड व्हेंट्रिकल आपल्याला फोर्थ व्हेंट्रिकलला अटॅच झालेलं बघायला मिळतं. फोर्थ व्हेंट्रिकल, फोर्थ व्हेंट्रिकल. ठीक आहे, फोर्थ व्हेंट्रिकलला अटॅच. आता फोर्थ व्हेंट्रिकलला अटॅच होताना सुद्धा एक विशिष्ट अशा प्रकारचं कनेक्शन आहे त्यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे, आणि हे कनेक्शन जे असतं त्याला काय म्हणायचं, फोरामेन असं म्हणायचं. काय म्हणायचं, फोरामेन असं म्हणायचं. ओपनिंग्स, त्याला फोरामेनला दुसरा शब्द काय, ओपनिंग्स असं म्हणायचं. ठीक आहे, ह्या दोन्हीचं ओपनिंग थर्ड व्हेंट्रिकल मध्ये, त्या ओपनिंगला आपण काय म्हणतो, फोरामेन असं म्हणतो. थर्ड व्हेंट्रिकलचं ओपनिंग फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये, त्याला पण आपण फोरामेन असं म्हणणार आहे. हे कुठले कुठले फोरामेन असतात ते आपल्याला नंतर लक्षात येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे व्हेंट्रिकल आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतं. तर किती व्हेंट्रिकल आहेत आपल्या ब्रेन मध्ये, 4 व्हेंट्रिकल्स आर प्रेझेंट. किती व्हेंट्रिकल असतात, 4 व्हेंट्रिकल असतात. 2 फोर ब्रेन मध्ये असतात, सॉरी 3 फोर ब्रेन मध्ये असतात आणि 1 हँड ब्रेन मध्ये असतो. मिड ब्रेन मध्ये आपल्याला व्हेंट्रिकल्स प्रेझेंट असलेले बघायला मिळत नाही, ते त्याच्या खालूनच गेलेले बघायला मिळतात. म्हणून इथं आपल्याला दुसऱ्या वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. एक आपल्याला थॅलॅमसचं स्ट्रक्चर बघायला मिळेल, डायन्सेफॅलम. आता मी हा एम्प्टी स्पेस आहे आणि हा एम्प्टी स्पेस
वेगळ्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करणार आहोत. जर खाली आलं तर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या ग्लँड पण इथं तयार झालेल्या होत्या ना. इथं आता टेम्पोरल लोब आपल्याला दिसेल. आतलं स्ट्रक्चर बघतोय आपल्याला आपण, टेम्पोरल लोब असलेला बघायला मिळेल. त्याच्यानंतर खाली वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. अशा प्रकारे आपल्याला ब्रेन प्रेझेंट असलेला बघा. आणि इथंच हे व्हेंट्रिकल असतात, छोटीशी थिन ओपनिंग झालेली बघायला मिळते आणि डायरेक्टली खाली ओपन झालेली बघायला मिळते. हा एवढा स्पेस जो असतो, हा सगळा स्पेस वरती सुद्धा हा सगळा स्पेस काय आहे, एम्प्टी स्पेस असलेला, विच इज फिल्ड विथ अ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. अशा वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला असलेले बघा. ओके, सेरेब्रम इज अ सेकंड पार्ट. थर्ड पार्ट ऑफ द, पहिला पार्ट बघितला आपण ऑल्फॅक्टरी लोब, दुसरा पार्ट बघितला आपण सेरेब्रम. थर्ड पार्ट ऑफ दिस फोरब्रेन इज कॉल्ड एज अ डायनसेफेलॉन. डायनसेफेलॉन. तिसरा पार्ट डायनसेफेलॉन, विच कॅनॉट बी सीन फ्रॉम द आउटसाइड. बाहेरून आपल्याला बघायला मिळत नाही. ठीक आहे. पण अजून एक आपल्याला, जर हे दोन लोब जे आहेत, टेम्पोरल आणि वरचा लोब जर बघितला आणि आपण जर सेपरेट करून जर बघितले, तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. ठीक आहे. काय करायचं, आता आपण एक सर्कस बघितला होता, सिल्वियन सर्कस बघितला. त्या सिल्वियन सर्कसला जर आपण ओपन करून जर बघितलं तर त्याच्या आतमध्ये, सिल्वियन सर्कसला जर ओपन करून बघितलं तर त्याच्या आतमध्ये कॉर्टेक्सचा एक, आपल्याला सेरेब्रमचा एक पार्ट बघायला मिळेल आणि त्याला काय म्हणतो, इन्सुलर कॉर्टेक्स असं म्हणतो. ठीक आहे. तो इन्सुलर कॉर्टेक्स आपल्याला वेगळा असलेला बघायला मिळतो. दॅट इन्सुलर कॉर्टेक्स वी हॅव टू मेन्शन इन द सेरेब्रम. सेरेब्रम मध्ये इन्सुलर कॉर्टेक्स. पण त्या इन्सुलर कॉर्टेक्सच्या खालच्या बाजूला आपल्याला बघायला मिळेल डायनसेफेलॉन. डायनसेफेलॉन, इट इज द लास्ट पार्ट ऑफ द, व्हॉट वी कॅन से, द फोरब्रेन. फोरब्रेनचा हा सगळ्यात शेवटचा. दिस डायनसेफेलॉन इज फॉर्म्ड ऑफ 3 डिफरंट स्ट्रक्चर्स. 3 वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर्सनं बनलेला बघायला मिळतो. एक आहे इपिथॅलॅमस. काय, इपिथॅलॅमस. दुसरा आहे थॅलॅमस आणि तिसरा आहे हायपोथॅलॅमस. बघा, 3 वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आपल्याला काय, इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. खरं तर मी हे सांगण्यासाठी तुम्हाला, जरी ब्रेन मध्ये तसं दिसत नसलं तर मी एक वेगळं स्ट्रक्चर तयार करणार. ठीक आहे. एक बॉक्स आहे, बॉक्स, छोटासा बॉक्स आहे. त्याचा वरचा भाग हा आहे. मी आता बघा, हा बॉक्स आहे. म्हणजे इथे जे काढलेलं दिसते ना, असं तो बॉक्स आहे. हा अशा पद्धतीने आपल्याला वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असलेली बघायला मिळते. हा पूर्ण बॉक्स आहे. लक्षात ठेवा, वरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, इपिथॅलॅमस असं म्हणायचं. खालचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, हायपोथॅलॅमस. हा मधला जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, थॅलॅमस. म्हणजेच काय, रूफ आहे इपिथॅलॅमस, फ्लोअर आहे हायपोथॅलॅमस, आणि ज्या भिंती आहेत त्या सगळ्या कडेनं 4 काय नसतात, ती सर्क्युलर असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. सगळ्या ज्या भिंती आहेत, वॉल, त्याला काय म्हणायचं, थॅलॅमस असं. क्लिअर. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे रिजन असलेले बघायला. तर इथं सुद्धा आपल्याला वरचा जो आहे इपिथॅलॅमस, वरचा आहे तो इपिथॅलॅमस, खालचा आहे तो हायपोथॅलॅमस, आणि कडेला असेल तो काय असेल, थॅलॅमस असेल. ठीक आहे. म्हणजेच इथं वरचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार, इपिथॅलॅमस असं म्हणणार.
इपिथॅलॅमस. हा इपिथॅलॅमस आपल्याला डिमार्क करण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने काढतो. हा जो पार्ट आहे तो काय झाला, इपिथॅलॅमस, बरोबर. आणि खालचा जो पार्ट आहे हा सगळा त्याला काय म्हणायचं, हायपोथॅलॅमस. जरा वेगळा हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस क्लिअर. आता हा मधला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार, थॅलॅमस किंवा थॅलॅमी म्हटलं तरी चालेल, अनेक वचन. क्लिअर, थॅलॅम. आणि ह्या सगळ्याला म्हणून काय म्हणणार आपण, डायन्सेफॅलॉन. ठीक आहे, डायन्सेफॅलॉन. दिस डायन्सेफॅलॉन encloses the cavity. ही कॅव्हिटी असते and that is called as a third ventricle. त्याला काय म्हणायचं, third ventricle. This diencephalon contains third ventricle. Third ventricle. And this third ventricle communicate with a lateral ventricle. बघा, थर्ड वेंट्रिकल कोणाबरोबर कम्युनिकेट करतात, अगोदर आपण बघितलं. तर पुढे कशामध्ये होते, तर लॅटरल वेंट्रिकल, सेरेब्रम मध्ये असणारे लॅटरल वेंट्रिकल. लॅटरल वेंट्रिकल, बरोबर. आणि ह्या दोघांमधली जी दुवा आहे, ओपनिंग आहे, दॅट ओपनिंग विच कनेक्ट्स दिस टू. बघा, थर्ड वेंट्रिकल आहे आणि दोन वेंट्रिकल आहे. त्या दोन वेंट्रिकलला म्हणून मी मुद्दाम इकडे अशा पद्धतीने करतो. दोन वेंट्रिकल, बरोबर. दोन वेंट्रिकल कशात ओपन होतात, थर्ड वेंट्रिकल. तर याला काय म्हणायचं, फोरामेन ऑफ मोनरो. फोरामेन मोनरो. Two lateral ventricles opens into the third ventricle through a opening called as a foramen of Monro किंवा foramen Monro. क्लिअर, फोरामेन मोनरो. ह्या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला दोघांमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी असलेलं बघा ना. cerebrospinal fluid is communicated through this foramen Monro between the third ventricle and the lateral ventricle and it is present in the diencephalon. इथं बघा, हा जो मधला एम्प्टी स्पेस असेल तो काय असेल, थर्ड वेंट्रिकल असेल, बरोबर. हा मधला जो स्पेस आहे त्याला डायन्सेफॅलॉन मधला हा काय असेल, थर्ड वेंट्रिकल आहे, बरोबर. आणि ह्या थर्ड वेंट्रिकलचं कम्युनिकेशन आपल्याला टू लॅटरल वेंट्रिकल बरोबर झालेलं बघायला मिळतं. आणि ते कशामुळे कसं झालेलं बघायला मिळतं, थ्रू द फोरामेन ऑफ मोनरो. क्लिअर, फोरामेन ऑफ मोनरो हे एक महत्त्वाचं स्ट्रक्चर आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो दिस इपिथॅलॅमस is a non-nervous part or it is formed of a non-nervous tissue. Epithalamus कशाने तयार झालं, non-nervous tissue ने तयार झालेलं बघायला मिळतं. Also it has its side which is, इथं जरा थोडासा आतमध्ये जर बघितलं तर थोडासा reduced part आपल्याला असलेला बघायला मिळतो, but still it is functional and that is called as a pineal gland. छोटी ग्लँड असलेली बघायला मिळते towards the epithalamus. इपिथॅलॅमस मध्ये काय असते, छोटीशी ग्लँड प्रेझेंट असलेली बघायला मिळते, सम टिश्यू which is a highly reduced and that is responsible for the secretion of a melatonin. मेलॅटोनिन नावाचं पिगमेंट आपल्याला सिक्रेट करण्यासाठी आपल्याला पिनियल ग्लँड असलेली बघा ना, इथंच पिनियल ग्लँड सुद्धा आपल्याला प्रेझेंट असलेली बघा ना. क्लिअर. अजून काही आपल्याला इथं महत्वाचे पार्ट असलेले बघायला मिळते. मी जरा थोडस कलर करतो. These different kinds of the thalami are communicated with each other. They are communicating with each other. वेगवेगळ्या प्रकारच्या थॅलॅमी आहे, इपिथॅलॅमस असेल, हायपोथॅलॅमस असेल. हे काय वेगवेगळ्या प्रकारच्या नेटवर्कनं कनेक्ट झालेलं बघायला मिळतं. बघा, वरचा आणि खालचा जो आहे नेटवर्क असतो, नर्वस नेटवर्क आहे, मध्येच म्हणजे असं कंटिन्युअस असेल असं नाही. एम्प्टी स्पेस आहे कडेनं
सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, इकडे बघा वरचा आणि खालचा या दोघांमध्ये कम्युनिकेशन आणि एक नर्वस नेटवर्क यांच्या दोघांमध्ये तयार होतं. बरोबर, नर्वस नेटवर्क म्हणजे काय, वरून दोऱ्या सोडल्या खाली अशा पद्धतीने इथं वरचा इपिथॅलॅमस आहे, खालचा हायपोथॅलॅमस आहे, वरून दोरी सोडली किंवा मध्ये भिंती बांधल्या, मध्ये पिलर असतात बघा, मोठे मोठे हॉल असतात आणि त्या हॉलला पिलर असतात, तशा पद्धतीने वरचं आणि खालच्यांचं कम्युनिकेशन होण्यासाठी आपल्याला एक नेटवर्क सिस्टीम झालेली बघायला आणि त्या नेटवर्क सिस्टीमला काय म्हणायचं, RAS असं काय म्हणायचं, RAS, रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम असं म्हणायचं, रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम असं म्हणायचं, which makes a direct communication between the diencephalon or different walls of the diencephalon. There are some other kind of networks also. Lateral networks are also there. Lateral network सुद्धा आपल्याला तिथं यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला, which connects the other hind brain to the mid brain, forebrain. Hind brain कोणाला कनेक्ट केलेला बघायला मिळतो, forebrain ला कनेक्ट केलेला बघायला, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारचं कनेक्शन असलेलं बघायला मिळतं. So that complete structure which forms a RAS is also cross linked with a thalami. दोन थॅलेमी म्हणजे काय, उभ्या ज्या आहेत भिंती त्याला आपण काय म्हणतो, थॅलेमी. जसं आता मी म्हटलं की या दोन थॅलेमी मध्ये कनेक्शन असतं, ठीक आहे, दोन थॅलेमी मध्ये कनेक्शन असतं. दॅट कनेक्शन म्हणजेच बघा, जर इकडे थोडंसं लक्ष द्या कारण हा पार्ट समजायला अवघड आहे म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने डायग्राम काढतोय. हा वरचा नेटवर्क आहे त्याला काय म्हणायचं, RAS म्हणजे इपिथॅलॅमस टू हायपोथॅलॅमस. पण थॅलेमी सुद्धा एकमेकांना अटॅच झालेले असतात विथ अ बँड ऑफ अ नर्व अँड दॅट इज कॉल्ड एज अ हॅबेन्क्युलर कमिशन. काय म्हणायचं त्याला, हे जे आहे ही थॅलेमी आहे, ही थॅलेमी आहे, हे काय झालं, हॅबेन्क्युलर कमिशन. बरोबर, म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या थॅलेमी असतात. म्हणजेच काय, इथून इथं जोडलं, ह्या भिंतीला इथून जोडलं, त्या भिंतीला इथून जोडलं, तर हे सगळे काय झालं, कमिशन झालं. त्या सगळ्या भिंती एकाच आहेत, बाजूच्या भिंती आहेत, त्या सगळ्यांना जोडण्यासाठी कोण आहे, मधनं कनेक्शन आहे. कारण या भिंतीचं कनेक्शन त्या भिंतीला झालं पाहिजे, त्या भिंतीचं कनेक्शन त्या भिंतीला झालं पाहिजे, म्हणून काय हॅबेन्क्युलर कमिशन तिथं असलेली बघायला. म्हणजेच reticular activating system as well as habencular commission is responsible for the communication between the epithalamus and hypothalamus and the thalamus. क्लियर, तर अशा वेगळ्या प्रकारची इथं कमिशन सुद्धा आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला. Then this third part, that is hypothalamus. Hypothalamus is having a specialized structure which is modified. आता बघितलं जरा थोडंसं खाली आलं हायपोथॅलॅमस आणि त्या हायपोथॅलॅमस मध्ये काही मॉडिफिकेशन सुद्धा झालेली बघा, जरा मी मोठं काढतो. अँड दॅट मॉडिफिकेशन इज कन्वर्टेड इनटू द स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर कॉल्ड एज अ पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड, ठीक आहे, पिट्युटरी ग्लँड. यू ऑल नो दिस पिट्युटरी ग्लँड इज रिस्पॉन्सिबल फॉर द केमिकल कम्युनिकेशन. नर्वसच्या ऐवजी केमिकल कम्युनिकेशन साठी पिट्युटरी ग्लँड आपल्याला रिस्पॉन्सिबल असलेली बघायला. क्लियर, सो दिस पिट्युटरी ग्लँड सिक्रेट डिफरंट काइंड्स ऑफ द हॉर्मोन्स अँड देयरफॉर कम्युनिकेट बिटवीन द डिफरंट बॉडी पार्ट्स. वेगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये कम्युनिकेट केलेली बघायला. पिट्युटरी ग्लँड आपल्याला इथं असते. पिट्युटरी ग्लँड इज अ पार्ट ऑफ द डायन्सेफॅलॉन. दॅट इज अ फोरब्रेनचा पार्ट आपल्याला असलेला बघायला. अँड सो this has a reticular system, and this reticular system as well as the pituitary gland, the hypothalamus which contains a pituitary gland, is a junction between the two different kinds of the systems. दोन सिस्टम मधलं जंक्शन, कोणामधलं, chemical coordination and nervous coordination. Again, this pituitary gland is connected with the hypothalamus. This hypothalamus contains different types of the
न्यूक्लियाय, वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियाय असतात. जसं आपण बेसल न्यूक्लियाय बघितला कोणामध्ये, सेरेब्रम मध्ये बेसल न्यूक्लियाय बघितला, तसेच अनेक न्यूक्लियाय इथं प्रेझेंट असलेले बघा. सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियाय असेल, पॅरा वेंट्रिक्युलर न्यूक्लियाय असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियाय आपल्याला इथं प्रेझेंट असतील. दीज न्यूक्लियाय or this hypothalamus is responsible for the secretion of two hormones. Hypothalamus दोन हार्मोन सिक्रेट करतात थ्रू द न्यूक्लियाय. कशाच्या मार्फत? न्यूक्लियाय असतात आणि these न्यूक्लियाय secrete different hormones. दोन हार्मोन्स कुठले कुठले हो? vasopressin and oxytocin. दोन हार्मोन्स कोण? न्यूक्लियाय ऑफ द हायपोथॅलॅमस. बट दे आर डिलिव्हर्ड थ्रू द पिट्युटरी ग्लँड. हे कुठून डिलिव्हरी केली जाते? पिट्युटरी ग्लँड मध्ये स्टोअर केले जाते आणि तिथून पुन्हा डिलिव्हरी केली जाते. ठीक आहे, म्हणजे स्टोअर हाऊस कोण आहे? पिट्युटरी ग्लँड. ते आपण बघायचं. पिट्युटरी ग्लँड आपण डिटेल मध्ये बघणार आहे कधी की आपल्याला ज्यावेळेस केमिकल कोऑर्डिनेशन बघायचं त्यावेळेस आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं की पिट्युटरी ग्लँड काय असते, कसं असते, काय कुठल्या प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट करते, सगळं आपल्याला बघायचं. पण ऍक्च्युअली दिस vasopressin and the oxytocin is secreted by the hypothalamus. So hypothalamus is a very important part which communicate between the two different kinds of the coordination systems, that is a chemical coordination as well as the nervous coordination. दोघांमधलं कोऑर्डिनेशन करणं हे आपल्याला ह्या हायपोथॅलॅमसचं काम असलेलं बघा ना. तर अशा पद्धतीनं आपल्याला हायपोथॅलॅमस असलेला बघा ना. दिस हायपोथॅलॅमस also forms other kind of structures present in it. त्याच्यामध्ये अजून काही महत्त्वाचे स्ट्रक्चर असलेले बघायला मिळतात. त्याच्यात एक महत्त्वाचं स्ट्रक्चर मी इथं मेन्शन करायचं आहे and that is the limbic system. Limbic system. This limbic system is really important because it is responsible for the many different kinds of the activities going on in the body. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी साठी ही लिम्बिक सिस्टम आपल्याला महत्त्वाची असलेली बघायला मिळते. या लिम्बिक सिस्टम मध्ये काय काय आपल्याला असलेलं बघायला मिळतं? हायपोथॅलॅमस, त्याचा थोडासा वेगळा पार्ट आपल्याला असलेला बघायला मिळतो, त्याला आपण अॅमिग्डाला असं म्हणतो. अॅमिग्डाला आहे. त्याच्यानंतर हिप्पोकॅम्पस आहे. and many different other areas. They get communicated with each other and this communication is nothing but the limbic system. इकडे बघा, आतमध्ये एकदम आतमध्ये प्रेझेंट असतात. हिप्पोकॅम्पस असेल, अॅमिग्डाला असेल किंवा हायपोथॅलॅमसच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. हे सगळे रिजन हायपोथॅलॅमसच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. जसं आता आपण कॉर्पस कॅलोझम बघितलं, त्याच्या खालच्या बाजूला कोण प्रेझेंट असतो? हिप्पोकॅम्पस प्रेझेंट असतो. हिप्पोकॅम्पस हॉर्सशू शेप्ड स्ट्रक्चर, हॉर्सशू अशा पद्धतीने हे प्रेझेंट असतो ब्रेन मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रेझेंट असतं. त्याच्यामध्येच आपल्याला अॅमिग्डाला प्रेझेंट असतो. ठीक आहे, आणि त्याच्याकडे ना हायपोथॅलॅमस. या तिघांचं मिळून एक कॉम्बिनेशन तयार होतं, कॉम्प्लेक्स तयार होतं, एक नेटवर्किंग सिस्टम तयार होते. त्या नेटवर्किंग सिस्टमला तुम्ही काय म्हणणार आहात? लिम्बिक सिस्टम असं म्हणणार. आता ही लिम्बिक सिस्टम, हायपोथॅलॅमस आता तुम्हाला माहिती आहे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोन सिक्रेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. ऑल्सो इट कनेक्ट्स द ऑल डिफरंट काइंड्स ऑफ पार्ट्स ऑफ द ब्रेन. ब्रेनचे मागचा ब्रेन असेल, पाठीमागचा ब्रेन असेल, हाइंड ब्रेन असेल आणि फोर ब्रेन असेल, या दोघांमध्ये कनेक्शन कोण करत असतं? हायपोथॅलॅमस करत असतो. प्लस हायपोथॅलॅमसचं दुसरं काम काय? केमिकल आणि नर्वस कोऑर्डिनेशन मध्ये कम्युनिकेशन करणं. ठीक आहे. अॅमिग्डाला इज रिस्पॉन्सिबल फॉर द इमोशनल एक्सप्रेशन्स, इमोशन साठी रिस्पॉन्सिबल असतो. अॅमिग्डाला इमोशन साठी. सायकोलॉजिकल डिस्टर्ब झालेली पर्सन असतात ना, त्यांच्यामध्ये अॅमिग्डालाचा प्रॉब्लेम असलेला बघायला
ठीक आहे. तर amygdala is responsible for the different kinds of the emotional activities. Hippocampus, so these three different kinds of regions are responsible for the thinking, emotions and expression, as well as continuation of a different kinds of the chemical coordination, and therefore this limbic system is also very important in the body. आपल्या बॉडीमध्ये ही लिम्बिक सिस्टम सुद्धा फार महत्वाची असते बघा ना. सो लाईक दिस द forebrain is formed of olfactory lobe, cerebrum and the diencephalon. अशा तीन वेगळ्या प्रकारच्या रिजन आपल्याला बनलेले बघायला मिळतात. क्लियर? सो वी विल स्टॉप हियर. We will see in the next lecture there will be midbrain and the hindbrain. Thank you.